मॅचला सुरू करायचे। या स्पर्धेची पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळते। आई गावदेवी कलंबोली आणि त्यांच्या विपक्षामध्ये शिवशक्ती गावदेवी कोशिंबे यामध्ये पहिला चेंडू। यावेळी थोडीशी अपील हलकीशी पाहायला मिळाली। स्ट्राइक एंडवर त्रिशूल ठाकरे, ज्याला पीटीसीचा चौकार मॅन म्हणून म्हटलं जातं, टायगर। पहिला चेंडू डॉट चेंडूने या ठिकाणी कलंबोली संघाने या मॅचला केली आहे सुरुवात। पहिल्या ओव्हरची जबाबदारी सुजितवर दिली होती राईट हँड ओव्हर द विकेटने। यावेळी टप्पापर्यंत थोडासा आउटकटर पाहायला मिळाला। अजून एक सुंदर चेंडू गोलंदाज सुजितच्या माध्यमातून। पॉवर पिचच्या ओव्हरला सुरुवात झाली। पहिलं षटक आणि पॉवर पिचच्या ओव्हरचे पहिले दोन चेंडू आपल्याला डॉट पाहायला मिळाले गोलंदाज सुजितच्या माध्यमातून। त्याच्या समोर चौकार मॅन पीटीसीचा टायगर। यावेळी स्फुल टच चेंडू एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये टॅप केलाय। पहिल्या धावेसाठी संघर्ष आणि रनआउटच्या रूपाने पहिला झटका बसत असताना शिवशक्ती गावदेवी कोशिंबे या संघाला। मच दीपकजी, निश्चितच आपण पाहतोय मानाची अभिमानाची प्रतिष्ठेची ही स्पर्धा स्वराज 11 डोळे आणि शंभूराजे प्रतिष्ठान डोळे चषक 2023 हा रणसंग्राम स्पर्धेचा आजचा पहिला दिवस आणि या पहिल्या दिवसालाच आपण पाहत असाल मान्यवरांची मांदियाळी सातत्यानं मंच आपण पाहतोय फुलून गेलेला। सकाळच्या सत्रामध्ये प्रेक्षक राजाची तुफान गर्दी पाहायला मिळतीये आणि मैदानावरती आजच्या दिवसातली पहिली मॅच सादर होताना आपल्याला पाहायला मिळतीये। आई गावदेवी कळंबोली आणि शिवशक्ती कोशिंबी या दोन संघादरम्यान चाललेला हा संघर्ष। पहिली मॅच पहिल्या दिवसातला पहिला सामना आपण पाहतोय। P1चं पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं गोलंदाजी मार्कवरनं सुजित गोलंदाजी करतोय आणि पहिले 3 चेंडू जर आपण पाहिले असतील तर निश्चितच त्याचं वर्चस्व या चेंडूंवरती आणि या षटकावरती आपल्याला पाहायला मिळालं। षटक क्रमांक पहिलं अतिशय महत्वाची मानाची अभिमानाची स्पर्धा आणि या स्पर्धेला सुरुवात झाली। डामडावलामध्ये उद्घाटन झालेलं आपल्याला पाहायला मिळालं। निश्चितच ही स्पर्धा आपण पाहतोय। सन्माननीय प्रोफेसर निवृत्तीजी मगर सर, अध्यक्ष शंभूराजे प्रतिष्ठान, त्याचबरोबर रुपेशजी जाधव सर, यंग डॅशिंग डायनॅमिक पर्सनॅलिटी, उपाध्यक्ष शंभूराजे प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या सुपीक संकल्पनेतून साकार झालेली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। अर्थातच ढोळे चषक 2023 पहिलं षटक मार्गस्थ आहे आणि जबरदस्त गोलंदाजी सुजितच्या माध्यमातून पाहायला मिळते। पहिले 4 चेंडूंचा खेळ संपन्न झाला आणि केवळ कुठल्याही प्रकारची धाव या 4 चेंडूंवरती पाहायला मिळाली नाही। गोलंदाज सज्ज सुजित। स्ट्रायकिंग एंड वरती आपण पाहू शकाल कोशिंबी संघासाठी राम ठाकरे वन डाऊन वरती आलेला हा फलंदाज। पहिली धाव धावफलकावरती जोडली जाईल। अवांतरच्या स्वरूपात धावफलकाला सुरुवात होतीये। श्री गणेशा करत असताना कोशिंबी संघाचा होतोय। धावफलकाला सुरुवात एका धावेनं धावफलकाला सुरुवात होतीये। कोशिंबी संघ मैदानावरती संघर्ष करतोय। राम ठाकरे अनुभवी फलंदाज मैदानावरती बॅटिंग करत असताना आपण पाहतो। यावेळेस हा चेंडू प्रहार करण्याचा प्रयत्न, फसलेला फटका चेंडू खाली क्षेत्ररक्षक। अजून एक हादरा लागेल कोशिंबी टीमला। दुसरा गडी तंबूच्या आश्रयाला। फलंदाज राम ठाकरे बॅक टू द पॅव्हेलियन। बॅटची टॉप एज आणि मिस टायमिंग शॉट, विकेटचं पतन। खूपच चांगली गोलंदाजी आणि चांगली सुरुवात करत असताना गावदेवी कलंबोली संघ। पहिल्या 5 चेंडूचा खेळ समाप्त झाले। 2 विकेट गमावलेत। सोमनाथची खाडे कॉम्बॉक्स मध्ये जोडले गेलेत। आपले देखील हार्दिक स्वागत। आपण जर विचार केला तर त्याला चौकारांचा पीटीसीचा मॅन म्हटलं जातं। त्रिशूल ठाकरेची विकेट घेतली, त्यानंतर राम ठाकरेचा जर विचार केला तर सिक्सर किंग म्हणून ज्याची ओळख आहे पीटीसी मध्ये, या 2 महत्वपूर्ण विकेट आपल्या नाबाबर करत असताना पहिल्या ओव्हरमध्ये गोलंदाज सुजित। नवीन बॅटर विष्णू स्ट्राइक एंडवर। यावेळी मनगटाचा वापर करून वळवण्याचा प्रयत्न। डीप मिड विकेट मधून शतरक्षक येईल तोपर्यंत मिळते विष्णूला एक सिंगल धाव। ओव्हर क्रमांक पहिली या ठिकाणी समाप्त झाल्याने पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना कोशिंबी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 2 गडी बाद 2 धावा। खूपच चांगलं षटक पॉवर प्लेचं आपल्याला सोमनाथ सर पाहायला मिळालं गोलंदाज सुजित याच्या माध्यमातून।
निश्चितच पॉवर प्लेचं षटक म्हटलं तर फलंदाजासाठी पर्वणी असते. निश्चितच केवळ 2 क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती असतात आणि अशा वेळेला बॅट्समनसाठी मोठी संधी असते. मात्र सुरुवातीलाच आपण पाहिलं असेल सुजितचा तिखट मारा आणि या तिखट माऱ्यासमोर थोडीशी मान टाकली कोशिंबी संघानं. सुरुवातीला अगदी पाहिलं असेल तर त्रिशूल लवकर बाद झाला, धावबाद झाला. त्यावेळेस गरज होती का हा सुद्धा एक प्रश्न निश्चितच स्वतःला विचारत असेल, कारण संयमी खेळासाठी सातत्यानं ओळखला जातो आणि निश्चितच आज लवकर बाद होताना पाहायला मिळाला. त्यानंतर रामचा सुद्धा एक चुकीचा फटका आपल्याला पाहायला मिळाला, तो सुद्धा बाद झाला. 2 गडी बाद, 2 धावा धावफलकावरती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपल्याला पाहायला मिळत आहेत. कोशिंबी आणि आई गावदेवी कळंबोली या 2 संघादरम्यान सामना चालू आहे. P2 ला सुरुवात होतीये. पॉवर प्लेचं दुसरं षटक येते. गोलंदाजी मार्कवरती दीपक. षटकाची जबाबदारी खांद्यावरती असेल. संघ मालकानं माझ्या खांद्यावरती जबाबदारी दिली आहे आणि ही जबाबदारी मला पार पाडायची आहे, या आविर्भावात गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. दीपक आलाय गोलंदाजीसाठी. उजव्या हाताचा हा गोलंदाज. निश्चितच मोठं आव्हान असेल. समोर फलंदाज आपण पाहत असाल, निश्चितच ताकदवर बॅट्समन विष्णू आणि त्याच्या साथीनं आपण पाहतोय सूरज. ही सलामीसाठी आलेला फलंदाज सूरज आणि विष्णू ही जोडी मैदानावरती. षटक क्रमांक 2 ला सुरुवात होतीये. निश्चितच आपण पाहत असाल मित्रांनो, डामडौलात उभी असलेली ही स्पर्धा आणि या स्पर्धेसाठी आपण पाहत असाल भव्य दिव्य मंच पाहायला मिळतोय. त्याचबरोबर खेळाडू कक्ष असतील, इरफानभाई शेख यांच्या नावानं खेळाडू कक्ष आपण पाहतोय. त्याचबरोबर कैलासवासी बाळाराम पालवी खेळाडू कक्ष सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय अगदी या मंचाच्या डाव्या बाजूला. मान्यवरांची मांदियाळी आपल्याला सकाळच्या सत्रातच पाहायला मिळाली. संपूर्ण स्पर्धा आपण पाहतोय. अतिशय मानाची, अभिमानाची, प्रतिष्ठेची ही स्पर्धा डोळे गाव क्रिकेटची पंढरी म्हणून संबोधलं जातं. यावेळेस ओरपी चेंडू आहे, प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू खाली, क्षेत्ररक्षक, मोठी चेस आहे. मात्र या कठीण झेलला सोपं करत असताना हा झेल टिपलाय. अजून एक फलंदाज बाद होतोय मित्रांनो. कोशिंबी संघाच्या डावाला सुरुंग लावणारा हा अजून एक गडी बाद होतोय. फलंदाज माघारी. षटक क्रमांक 2 चालू आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. राईट आर्म ओव्हर द विकेटने टाकलेला हा चेंडू आपण पाहतोय. अगदी बॉडी लाईन फुलटो होता, हलक्या हातानं प्लेस केलाय. चेंडू सीमारेषेच्या दिशेनं रवाना होतोय. 2 फिल्डर पाठमोरे पाठी चेंडूला अडवून फेक करतील तोपर्यंत येत आहेत या 2 धावा. संयम दाखवावा लागेल, कारण एका पाठोपाठ एक गडी बाद होत आहेत. धावफलकाला आकार सुद्धा द्यायचा आहे, विकेट सुद्धा वाचवायच्या आहेत. मोठी जबाबदारी फलंदाजांवरती असेल. न्यू बॅट्समन इन आपण पाहतोय ऋतिक. साथ देत असताना सूरज सलामीसाठी आलाय आणि अबाधित अजूनपर्यंत फलंदाजी करतोय. दीपकचा हा चेंडू बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न, मात्र बॅट आणि चेंडूत अंतर पाहायला मिळतंय. अतिशय अचूक टप्प्यावरती गोलंदाजी, फलंदाजाच्या पायामध्ये बेड्या ठोकणारी ही गोलंदाजी आपण पाहत असाल. अगदी सकाळच्या सत्रामध्ये वेग आणि अचूक टप्पा याचं नियंत्रण निश्चितच पाहायला मिळतंय. दुसरं षटक चालू झालंय. गोलंदाज दीपक राईट आर्म ओव्हर द विकेटनं पुन्हा एकदा सज्ज असेल. स्ट्राईक वरती फलंदाज कोशिंबी संघासाठी इन ॲट नंबर 5 ऋतिक. यावेळेस मात्र बॅटला टच, डेलिकेट टच पाहायला मिळतोय. फिल्डरला बीट केलाय. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. हा संघर्ष करणारा संघर्षमयी चौकार. सो मच. यावेळेस निश्चितच आपल्याला पाहायला मिळते फलंदाज बॅटिंग करत असताना ऋतिक गनिमी कावा डेलिकेट टच देत असताना पाहायला मिळतोय. ज्यावेळेस शक्ती श्रेष्ठ नसते त्यावेळेस युक्तीचा वापर करावा, ही छत्रपती शिवरायांची शिकवण आणि तिचाच वापर आपल्याला पाहायला मिळाला मैदानामध्ये. चौकार येतोय. 4 धावांनी डावाला आकार येतोय. स्कोर कार्ड पुढे सरकलं
8 या आकड्यावरती यावेळेस प्रचंड ताकदीचा फटका आपण पाहतोय. बॅकफुटला जाऊन पंच केलाय. जबरदस्त प्रहार, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. फलंदाज फॉर्म मध्ये येतोय. दुसरा चौकार एका पाठोपाठ एक. ऋतिकच्या बॅटमधून आलेला हा चौकार. निश्चितच संघाला गरज आहे आणि अशा गरजेच्या वेळेला धावून येत असताना ऋतिक धावफलकाला पुढे घेऊन जातोय. स्कोर कार्ड सरकलं 12 या आकड्यावरती. षटक क्रमांक दुसरं चालू आहे. निश्चितच मित्रांनो, आयोजन कमिटीच्या वतीनं सूचना येते, खेळाडू कक्षामध्ये केवळ आपले प्लेइंग 11 मधले खेळाडूच बसतील याची काळजी घ्या, अन्यथा जी पॅनल्टी दिली जाईल त्या पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. सर्व लाडक्या खेळाडूंनी सूचना लक्षात घ्या. कॅप्टन्सना सुद्धा सूचना आहे. दीपक राईट ऑन ओव्हर द विकेट. यावेळेस आपण पाहतोय रिबतचा अस्त्र बाहेर काढलंय. फटका जबरदस्त आहे. पॉइंटला बीट केले. चेंडू सीमारेषेच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. जाऊन पकडून फेक करेल तोपर्यंत येत आहेत या 2 धावा. जबरदस्त इम्प्रोव्हायझेशन पाहायला मिळालं. फलंदाज बॅटिंग करत असताना ऋतिक आपल्या संघासाठी एक चांगली धावसंख्या या ठिकाणी उभारताना पाहायला मिळतोय. दुसरं षटक संपन्न झालं. धावफलकावरती एक सन्मानजनक धावसंख्येकडे वाटचाल करत असताना 14 धावा कोशिंबी संघाची धावसंख्या. सर्वांचं हार्दिक स्वागत. शंभूराजे प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य अध्यक्ष निवृत्ती मगर सर आणि त्यांच्यासोबतच शंभूराजे प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष रुपेश दादा जाधव या एवन सोडूनच्या स्वप्नातील स्पर्धा आपण पाहतोय. स्पर्धेचा पहिला दिवस ओपनिंगची मॅच आपल्याला पाहायला मिळते. एकीकडे आई गावदेवी कलंबोली आणि त्यांच्या विपक्षामध्ये शिवशक्ती गावदेवी कोशिंबी संघ. 2 ओव्हरचा खेळ लगणे समाप्त झालाय. 2 ओव्हरच्या समाप्तीने जर आपण विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 14 या अंकावर. 3 गडी बाद असताना महत्वाच्या 2 विकेट पहिल्या ओव्हरमध्ये गमावल्या. चौकारमॅन टायगरला परतावलं. त्यानंतर राम ठाकरे किंग म्हटलं जातं षटकारांचा, त्याला देखील परतावलं. तिथून दबाव निर्माण झाला होता. त्या दबावला मात्र बाहेर काढत असताना आपल्याला ऋतिक ठाकरे पाहायला मिळतोय. त्याच्या बॅटमधून 2 चौकार आलेत. सध्या 5 चेंडू फेस करत असताना त्याच्या खात्यामध्ये 12 धावा आलेत. ओव्हर क्रमांक 3ऱ्याला झाली सुरुवात आणि 3ऱ्या ओव्हरची जबाबदारी दिली ती नरेशच्या गोलंदाजावर. समोर स्ट्राईक एंडवर सूरज आपल्याला पाहायला मिळतोय. सूर्याचं नाव त्याच्या खात्यामध्ये आहे. असं म्हटलं जातं ना की लोक उगवत्या सूर्याला नमस्कार करतात, मावलते नाही. 3 विकेट गेल्यानंतर कोणाला तरी या मॅचमध्ये कोशिंबीचं नेतृत्व करत असताना उगवावं लागेल. राईट हँड ओव्हर विकेटने पहिला चेंडू फ्लिक करण्याचा प्रयत्न लेग स्टंपच्या दूर राहिलाय. पंच वाईट इशारा करत असताना एका अवंतर धावेच्या मतीने धावसंख्या 15वर जाऊन पोचते. 5 ओव्हरच्या मॅचेस आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील. 4थी ओव्हर संपल्यानंतर मात्र नेक्स्ट मॅचच्या कॅप्टननी टॉच बॉक्समध्ये त्या ठिकाणी जॉईंट व्हायचे. आपण जर उपस्थिती दाखवली नाही तर आपल्याला 2 धावांच्या पॅनल्टीने सामना करावा लागेल. राईट हँड ओव्हर विकेटने यावेळेस उडवलाय. मनगडचा वापर केलाय. पुल करून दिलाय. मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर येतो. या स्पर्धेचा पहिला षटकार बॅटर सूरजच्या माध्यमातून. षटकार सूरजच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. षटकाराने त्याने आपल्या डावाला सुरुवात केली. यावेळेस पंच करण्याचा प्रयत्न ऑफस्टम्पच्या खूपच दूर राहिला. वाईटचा इशारा. आपण करण रनरेटचा विचार केला तर 9.70च्या हिशोबाने आतापर्यंत धावा जमा केल्यात 3रे षटक प्रगतीपथावर असताना. पहिल्या ओव्हरचा विचार केला तर पहिल्या ओव्हरमध्ये चांगली सुरुवात सुजितने करून दिली होती. त्यांनी 2 विकेट आपल्या नावावर करत असताना फक्त 2च धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये ऋतिक ठाकरेची बॅट वाजली. त्याच्या बॅटमधून 2 चौकार आलेत. राईट हँड ओव्हर विकेटने सूरजसाठी. यावेळेस अजून एक सुंदर चेंडू पहिल्या चेंडूवर षटकार आला. त्यानंतर एक वाईट चेंडू पाहायला मिळाला. त्यानंतर डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. षटकारानंतर कुठेतरी गोलंदाज नरेश कमबॅक करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत 3ऱ्या ओव्हरचे 2 चेंडू टाकले गेलेत आणि 8 धावा खर्च केलेत. राईट हँड ओव्हर विकेटने सूरज सध्या 6 या धावसंख्येवर खेळते. उडवलाय समोर काव कॉर्नरच्या डोक्यावरून चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक धमाका. मिळतील 6 धावा.
या स्पर्धेची पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळते. कोशिंबी आणि त्यांच्या विपक्षामध्ये कलंबोली नाणेफेक जिंकल्यानंतर गोलंदाजी करत असताना कलंबोली संघ राईट हँड ओव्हर द विकेटने या बिलीस मनगटाचा वापर करून वलवल्या मिड विकेटमध्ये शतरक्षक आहे. एक सिंगल धाव येते. जरी सुरुवातीला खूपच संघर्ष करावा लागला होता पहिल्या ओव्हरमध्ये एका सिंगल धावेसाठी, मात्र त्यानंतर चांगली पार्टनरशिप करत असताना बॅटर सूरज आणि ऋतिक ठाकरे आपल्याला पाहायला मिळतोय. सुरुवातीला पहिल्या ओव्हरमध्ये 2 धावा खर्च करत 2 विकेट पहिल्या ओव्हरमध्ये गमावल्या होत्या. त्यानंतर मात्र 2 षटकार 2 चौकार आपल्याला पाहायला मिळाले. दरम्यान आमच्याशी जोडले जाताना सलीमजी शेख आपले देखील या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. या वेळेस बॅटची एज लागली, इलिव्हेशन चांगलं नव्हतं. मिड विकेट मधून शतरक्षक येतोय तोपर्यंत मिळते एक सिंगल धाव. ओव्हर क्रमांक या ठिकाणी तिसरी समाप्त झाली आहे आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना कोशिंबी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 32 धावा 3 गडी बाद. निश्चितच दीपकजी चांगलं कमबॅक पाहायला मिळतंय. सुरुवात अतिशय खराब झाली होती कोशिंबी संघाची. जर आपण पाहिलं असेल तर अगदी स्वस्तात बाद होताना त्रिशूलला आपण पाहिलं होतं. राम सुद्धा लवकर बाद झाला होता. त्यानंतर एका पाठोपाठ एक धक्के जरूर मिळाले. मात्र संघाचा डाव सावरत असताना बॅटिंग केली ऋतिकनं आणि त्याच्या साथीनं आपण पाहतोय फलंदाजी करत असताना सलामीचा फलंदाज सूरज. या दोघांनी मात्र डावाला चांगला आकार दिलाय. 3 षटकं संपन्न झाली धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते एक चांगली धावसंख्या 32. 32 धावा धावफलकावरती. सुरुवात जर आपण पाहिली असेल तर गोलंदाजी करत असताना सुजितनं अतिशय दमदार केली होती आपल्या संघासाठी. केवळ 2च धावा खर्च केल्या होत्या. दीपकला आपण पाहिलं, दीपकनं सुद्धा चांगली गोलंदाजी केली. एक गडी त्यानं सुद्धा बाद केला होता. सुरुवातीचा जर आपण विचार केला तर 3 गडी अगदी स्वस्तात बाद झाले होते. मात्र त्यानंतर डावाला आकार देण्याचा प्रयत्न केला. संयमी सुरुवात केली. सुरुवातीला ऋतिकनं आपण पाहिलं असेल सुरुवातीचे काही चेंडू बघून खेळला. त्यानंतर एकदा सेट झाल्यानंतर मात्र आक्रमण करायला सुरुवात केली. सूरज सलामीसाठी आलाय आणि माझ्या गावानं विश्वास दाखवलाय या प्रश्नाचं उत्तर देताना बॅटिंग करतोय मैदानावरती. ड्रिंक्स ब्रेकचा हा समय निश्चितच वेळ दिला जातोय. थोडासा स्ट्रॅटेजी बनवण्यासाठी निश्चितच वेळ मिळतो, थोडासा अभ्यास करण्यासाठी. आणि दोनही संघांना स्ट्रॅटेजी बनवण्यासाठी दिलेला हा वेळ आपण पाहतो स्ट्रॅटेजिक टाइम आउट. मैदानावरती आपण पाहत असाल हे ऐतिहासिक मैदान डोळे गावचं भव्य दिव्य क्रीडांगण. या क्रीडांगणावरती स्पर्धा आपण पाहतोय डोळे चषक 2023. निश्चितच सन्माननीय निवृत्तीजी मगर सर आणि सन्माननीय रुपेजी जाधव सर यांच्या सुपीक संकल्पनेतून साकारलेली ही स्पर्धा अतिशय मानाची, अभिमानाची, प्रतिष्ठेची स्पर्धा स्वराज 11 डोळे आणि शंभूराजे प्रतिष्ठान डोळे यांच्या संयुक्त विद्यमानानं निश्चितच ही भव्य दिव्य टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळते. डोळे चषक 2023 षटक क्रमांक 4 ला सुरुवात होतीये. गोलंदाजी मार्कवरती इंट्रोड्यूस केला जातोय. सुजित आलाय पुन्हा एकदा स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेतोय. वैयक्तिक खात्यातलं दुसरं आणि संघासाठीचं 4थं षटक सुरुवात होतीये. सुजित राईट आर्म ओव्हर द विकेटनं पाहायला मिळेल. स्ट्राईक एंडवरती बॅट्समन कोण आहे? जबरदस्त प्रहार पाहायला मिळते. ऑफसाईडला शपल होऊन जबरदस्त फटका, सीमा रेषेला सलामी, चेंडू सीमा पार. हा सुद्धा एक दमदार षटकार. आक्रमक गोलंदाज निश्चितच त्याचं सुद्धा स्वागत षटकारानं केलंय. स्वॅग से करेंगे सबका स्वागत. स्वागत करत असताना बॅटिंग करतोय सूरज. सूरजच्या बॅटमधनं अजून एक धमाका. बॅटमधनं आलेला तिसरा षटकार धावफलकाला गती प्राप्त करून देतोय. 38 धावा 38 ऑन द स्कोर कार्ड. 38 धावा धावफलकावरती दमदार धावसंख्या उभारत असताना पूर्वार्ध आपण पाहतोय बॅटिंग करत असताना कोशिंबी संघ बॅटिंग करतोय. निश्चितच सुरुवात थोडीशी अडखळत झाली. त्यानंतर मात्र कळत चढवत असताना जबरदस्त फटकेबाजी. स्ट्राईक वरती सूरज पुन्हा एकदा सज्ज. उजव्या हाताचा हा बॅट्समन, स्टायलिश खेळाडू. यावेळेस बॅक टू द बॉलर. त्या ठिकाणी फिल्डर येईल, चेंडूला अडवून फेक करेल. लॉंग ऑन बाउंड्रीवरनं चेंडूला कलेक्ट करतोय. सिंगल धाव घेण्याची संधी मिळाली आणि या संधीचं सोनं करत असताना स्ट्राईक रोटेट. संयमी क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट याला म्हटलं जातं मित्रांनो. ज्यावेळेस मोठे फटके येत नसतात त्यावेळेस सिंगल डबल वरती कॉन्सन्ट्रेट करायचं, डावाला आकार द्यायचा, डावाला पुढे घेऊन जायचं. हे सूत्र बॅट्समनचं आपल्याला निश्चितच पाहायला मिळतंय. विराट कोहलीला आपण पाहिलं असेल, महेंद्रसिंग धोनीला आपण पाहिलं असेल. यावेळेस रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होतोय मात्र
फुलर लेनचा चेंडू सरळ जातो विकेट किपरच्या स्वाधीन. कुठल्याही प्रकारची धाव येत नाहीये. चेंडूवाला डॉट. षटक क्रमांक 4 चालू आहे. सुजित गोलंदाजी करतोय. अतिशय अनुभवी गोलंदाज. भरपूर साऱ्या अनुभवाची पाठराखण असलेला हा खेळाडू आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना. सुजित या वेळेस लेगस्टंपच्या जास्त बाहेर निघून जातोय. पंचांचा अवांतरचा इशारा येतोय. अवांतरची एक धाव धावफलकावरती पुन्हा एकदा जोडली जाईल. स्कोर कार्ड पुढे सरकलं ते 40 या आकड्यावरती. 40 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 4 चालू आहे. धावफलक जर आपण पाहिलं असेल तर एक सन्मानजनक धावसंख्येकडे वाटचाल करत असताना पाहायला मिळतं. सुजितचा पुढचा चेंडू सामना करण्यासाठी स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहतोय बॅट्समन ऋतिक. फटका चांगला पाहायला मिळतोय. फिल्डर त्या ठिकाणी आहे. कव्हर स्वीपरला चेंडूला कलेक्ट करतोय, थ्रो करतोय. तोपर्यंत एकच धाव घेण्याची संधी मिळाली. अचूक थ्रो, अचूक कलेक्शन पाहायला मिळालं आणि अनुषंगानं एकच धावेवरती समाधान मानावं लागलं. 4थं षटक चालू आहे. धावफलकावरती निश्चितच एक रेलचेल आपल्याला पाहायला मिळते. 41 धावा धावफलकावर. 41. कोशिंबी संघ मैदानावरती खेळतोय. शिवशक्ती गावदेवी कोशिंबी संघ मैदानावरती बॅटिंग करत असताना पूर्वार्धामध्ये बॅटिंग करते. सूरज आणि त्याच्या साथीनं फलंदाज ऋतिक. मोठी जबाबदारी आहे. आता मात्र स्लॉकच्या षटकांकडे आपण हळूहळू वळतो. यावेळेस हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न. अलॉंग द कार्पेट चेंडू ट्रॅपल होतोय सीमारेषेच्या दिशेनं. फिल्डिंग लाजवाब पाहायला मिळाली. अचूक थ्रो आणि या अनुषंगानं केवळ एकच धाव येते. एक धाव पूर्ण केली जाईल. एका धावेची मदत येते धावफलकाला. धावफलक पुढे जाऊन पोहोचलं ते 42 या आकड्यावरती. 42. आपण पाहतोय या 4थं षटक मार्गस्थ असताना कळंबोली संघाच्या वतीनं सुजित वैयक्तिक खात्यातलं दुसरं षटक. या स्पेलमध्ये जर आपण पाहिलं असेल तर एक षटकार पहिल्या चेंडूवरती जरूर आला. त्यानंतर मात्र त्याच्यावरती कमांड पाहायला मिळाली या षटकावरती सुजितची. केवळ एकेरी दुहेरी धावेवरती समाधान मानावं लागलं. फलंदाजांना मोठ्या फटक्यांपासून दूर ठेवलं. हे 4थं षटक चालू आहे मित्रांनो. 5 षटकांची मॅच आणि या शेवटच्या षटकामध्ये ज्यावेळेस आपण जाऊ त्यावेळेस मात्र आक्रमक पाहायला मिळतील फलंदाज. कारण आता मात्र बराचसा वेळ मैदानावरती खेळून झालाय. बराचसा मुआयना मैदानाचा झाला असावा. सिमेंटची ही खेळपट्टी निश्चितच साथ देताना पाहायला मिळतीये. यावेळेस स्विंगिंग डिलिव्हरी. डॉट यायला हवा होता मात्र विकेट किपरला बीट केलंय. फिल्डर सुद्धा बीट होतोय. चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. नशिबाची साथ, नशिबाचा चौकार. या 46 धावा. 46 ऑन द बोर्ड. यानंतरची मॅच आपल्याला पाहायला मिळेल एस के सापे आणि त्यांच्या विपक्षामध्ये आई एकवीर स्फोट भादाने. पहिली इनिंग संपल्यानंतर आपण टॉच बॉक्स मध्ये नाणेफेक करणार आहोत. दोन्ही कॅप्टनला विनंती असेल की आपण टॉच बॉक्स मध्ये जॉईन व्हायचंय. कॅप्टन इनिंग नंतर त्या ठिकाणी उपस्थिती दाखवली नाही तर 2 धावांच्या पेनल्टीचा सामना करावा लागेल. तर आपण पाहतात या स्पर्धेची प्रणेते करता धरता ज्यांच्या संकल्पनेतून ज्यांच्या स्वप्नातून ही स्पर्धा साकारली गेली ती म्हणजे डोले गावची एवन सोडी माननीय श्री निवृत्ती मगर सर, शंभूराजे प्रतिष्ठान अध्यक्ष महाराष्ट्र राज्य आणि त्यांच्या सोबतच माननीय रुपेश दादा जाधव साहेब उपाध्यक्ष शंभूराजे प्रतिष्ठान यांच्या स्वप्नातील ही स्पर्धा, ज्या स्पर्धेचं नाव दिलं गेलं डोले चषक 2023. या स्पर्धेचे आयोजक स्वराज्य 11 डोले आणि शंभूराजे प्रतिष्ठानची संपूर्ण टीम यांच्या माध्यमातून साकारलेली स्पर्धा. स्पर्धेचा पहिला दिवस, पहिली मॅच. डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. सुरुवातीला संघर्ष करावा लागला पहिल्या धावेसाठी. त्यानंतर मात्र एक चांगली पार्टनरशिप त्या ठिकाणी सूरजच्या माध्यमातून 2 षटकार आपल्याला पाहायला मिळाली. त्याची बॅट वाजली आणि ऋतिक ठाकरेचा जर विचार केला तर त्याच्या बॅटमधून देखील दुसऱ्या ओव्हरमध्ये 2 चौकार आले होते. ही चांगली पार्टनरशिप केली. आतापर्यंत जर विचार केला तर 39 धावांची पार्टनरशिप 18 चेंडूमध्ये. यावेळेस डाऊन द ग्राउंड उडवण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग शॉट, लॉंग ऑफ मध्ये शतरक्षका आणि चौथा आदरा बसत असताना कोशिंबे या संघाला कॅच आउट. सूरज बुलाती है
हेर होता आणि त्याला मनगटाचा वापर करून मिड विकेटकडे वळवण्याचा प्रयत्न केला. चुकीच्या शॉटची निवड त्या ठिकाणी केली होती. जेव्हा ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू असतो तेव्हा लॉफ्टेड फटक्याने तुम्हाला एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफच्या वरून उडवणं गरजेचं होतं. ओव्हर पिच चेंडू होता, मात्र चुकीच्या फटक्याने मात्र विकेट गमावी लागली बॅटर सूरज याला. बादवण्यापूर्वी चांगली कामगिरी सूरजने केली. 21 धावा 10 चेंडूमध्ये त्याच्या खात्यामध्ये आले. जवळ 200च्या स्ट्राईक रेटने त्यांनी बॅटिंग केली. चौथी विकेट गेल्यानंतर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आकाश. यावेळेस ब्लॅकची एज फ्लाय स्लिपमध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना त्यावर एक सिंगल धाव येते. एका सिंगल धावीच्या मदतीने आकाशनं आपलं खातं ओपन केलं आणि संघाची धावसंख्या 5वं षटक प्रगतीपथावर असताना 48 वर जाऊन पोहोचले. एक तुम्ही ही लढाई लढू शकता. कलंबोली संघाच्या विपक्षामध्ये एवढा स्कोर पहिल्या डावामध्ये उभारताना कोशिंबी संघ आपल्याला पाहायला मिळतोय. राईट हँड ओव्हर द विकेटने पुढचा चेंडू ऋतिकसाठी. यावेळेस पुढे सरसावत खूपच देखना फटका होता, मात्र तेवढी सुंदर कॅच पॉइंटच्या दिशेने आणि 5वा झटका बसत असताना कोशिंबी संघाला. चवला आणि सुंदर कॅच पाहायला मिळाली. 5वा झटका बसत असताना कोशिंबी संघाला आपण जर विचार केला तर बाद होण्यापूर्वी ऋतिक ठाकरेच्या बॅटमधून आल्यात 18 धावा. ऋतिक आणि सूरजने चांगली बॅटिंग करून दिली. एक चांगली पार्टनरशिप 39 धावांची त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. 5 गडी बाद धावसंख्या 48 वर. अजूनही 2 चेंडू या डावाचे शिल्लक नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस बाही पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न ऑफस्टंपच्या बाहेर होता. रनआउटच्या रूपाने विकेट नसणार आहे, कारण का यष्टीरक्षाने चेंडू सरळ कलेक्ट केला, त्यामुळे कुठल्या प्रकारची धाव नसेल. अजून एक सुंदर चेंडू गोलंदाज मेघनाथच्या माध्यमातून. चांगला स्कोर उभा केला असं म्हणावं लागेल. कलंबोलीच्या विपक्षामध्ये सुरुवातीला संघर्ष करत असताना त्या डावाला ऋतिक ठाकरेने आणि सूरजने सावरलं होतं. यावेळेस बॅटची एज आणि विकेटचं पतन. ओव्हर क्रमांक 5 या ठिकाणी समाप्त झाले आणि 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना कोशिंबी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 48 वर आणि जिंकण्यासाठी 49 धावांची आवश्यकता. याच दरम्यान मान्यवरांचं शुभागमन होतंय. सन्माननीय सलीमजी शेख साहेब यांचं शुभागमन झालंय. स्पर्धेच्या वतीनं हार्दिक मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. 5 षटकांचा पूर्वार्ध समाप्त होतोय मित्रांनो. कोशिंबी संघाची धावसंख्या आपण पाहू शकाल 48 धावा, 48 ऑन द बोर्ड. 49 धाबांचं टार्गेट असेल ज्यावेळेस कळंबोली संघ मैदानावरती बॅटिंग करण्यासाठी उतरेल. जाऊया टॉस बॉक्स मध्ये. टॉस केला जातोय. आजच्या दिवसातली दुसरी मॅच SK सापे आणि आई एकविरा भादाने या दोन संघादरम्यान. निश्चितच आजच्या दिवसातली मॅच क्रमांक 2 ला सुरुवात होईल. टॉस बॉक्स मध्ये दोन्ही टीमचे कॅप्टन जोडले जात आहेत. त्याचबरोबर आमचे साथी समालोचक सन्माननीय दीपकजी जोडले जातील. टॉस बॉक्स मध्ये जाऊया ज्या ठिकाणी आजच्या दिवसातल्या दुसऱ्या मॅचचा टॉस होईल. तर भोकरी गावचे महादेव अप्पा यांना विनंती असेल की आपण टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हायचे. आपल्या शुभ असते त्या ठिकाणी नाणेफेक केली जाईल. भोकरी गावचे सरपंच आजच्या दिवसातील दुसऱ्या मॅचच्या आपण या ठिकाणी भोकरी गावचे सरपंचांच्या शुभ हस्ते नाणेफेक करणार आहोत. कॉल केला जाईल आई एकविरा भादाने संघाकडून. हेड असा कॉल केला होता आणि नाणेफेक हेड झाले. मान्यवरांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर स्थानपन्न व्हायचंय. तर 5 ओव्हरची मॅच आहे. निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले, त्याच्या मागचं कारण काय सांगशील? सकाळचा सत्र आहे आणि आमची गोलंदाजी चांगली असल्यामुळे आम्ही क्षेत्ररक्षण निवडले. पीटीसीतील संघ या स्पर्धेमध्ये खेळताना पाहतील. समोर SK सापे, त्यांची खेळी तुम्हाला नेहमीच माहिती आहे. 5 ओव्हरच्या मॅचमध्ये क्षेत्ररक्षण स्वीकारले. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करशील सापे संघाला? 50 धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. 5 ओव्हरची मॅच 2 ओव्हर पॉवर पिच असतील, त्यांची जबाबदारी कॅप्टन म्हणून कोणावर देशील? विजय आहे, मी स्वतः आहे, अजून शैलेश, राजेंद्र आहे. तर जाऊया SK सापेचा कॅप्टन. नाणेफेक हारला, जिंकला असता तर निर्णय बॅटिंगच घेणार होतो. म्हणजे तुमच्या मनासारखा तुम्हाला निर्णय आलाय. 5 ओव्हरची मॅच किती धावांचं लक्ष सेट करशील? 60+. 60+ जाण्यासाठी एक पार्टनरशिप करणं गरजेचं आहे. सलामीच्या रूपाने आम्हाला कोणते बॅटर मैदानामध्ये पाहायला मिळतील? बघू आता, त्याची सिच्युएशन आता राहील तशी.
काय सांगशील ही मॅच प्रेक्षकांना एक मोठी मॅच पाहायला मिळेल? हो नक्कीच. तर नक्कीच या मॅचसाठी आमच्या कॉम्बॉक्सच्या माध्यमातून दोन्ही कॅप्टनला हार्दिक शुभेच्छा. तर या ठिकाणी नाणेफेक झाले, नाणेफेक जिंकली ती आई एकविरा बादाने संघाने आणि प्रथम स्वीकारले शतरक्षण. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. धन्यवाद. थँक्यू सो मच दीपकजी सुतार सर. निश्चितच या परिसराचा भूमिपुत्र आवाज आहे आणि अतिशय चांगलं समालोचन त्यांच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळतंय. आजच्या पहिल्या दिवसापासून शेवटच्या क्षणापर्यंत निश्चितच या स्पर्धेचा एक अविभाज्य घटक म्हणून सन्माननीय दीपकजी सुतार सरांना आपण पाहतोय. मित्रांनो, सुरुवात झाली आजच्या दिवसातली पहिली मॅच. पूर्वार्ध आपल्याला पाहायला मिळाला. 48 धावा जमवल्या टीम कोशिंबी संघानं आणि 49 धावांचं टार्गेट दिलंय. कळंबोली टीम मैदानावरती बॅटिंग करण्यासाठी उतरतीये. सलामीची जोडी आपण पाहू शकाल. निश्चितच ताकदवर फलंदाज दीपक आणि त्याच्या साथीनं भावेश ही जोडी मैदानावरती. 30 चेंडू आणि 49 धावा बनवायच्या आहेत दोनही संघासाठी. निश्चितच सामना ऑन आहे. एक चांगली धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते धावफलकावरती. 49 धाबांचं टार्गेट असेल. सामन्याला सुरुवात होतीये. निश्चितच आपण पाहतोय मानाची अभिमानाची स्पर्धा, अभिमानाची आणि प्रतिष्ठेची स्पर्धा स्वराज 11 डोळे आणि शंभूराजे प्रतिष्ठान डोळे आयोजित डोळे चषक 2023. सामन्याला सुरुवात, पंचांचा हिरवा कंदील. पहिला चेंडू बॅटची एज विकेट किपरच्या निश्चितच रडारपासून दूर होता. मात्र शॉर्ट थर्डमॅन वरती जाऊन चेंडूला अडवण्यात यश मिळवलं. चेंडूला स्टॉप करण्यात यश मिळालं. मात्र निश्चितच फलंदाजाचा जीव जोपर्यंत चेंडू ड्रॉप होत नाही तोपर्यंत भांड्यात पडत नव्हता. मित्रांनो, पहिल्या चेंडूवरती आउटसाइड एज होती. गोलंदाजी मार्कवरती ऋतिक ठाकरेला आपण पाहतोय. बॅटिंग करत असताना तुफान बॅटिंग गेली. त्यानंतर गोलंदाजी करतोय डाव्या हातानं. पहिला चेंडू डॉट. त्यानंतर दुसरा चेंडू आपण पाहतोय बॅकफुटला जाऊन खेळून काढले. फिल्डर त्या ठिकाणी आहे. एक्स्ट्रा कव्हरला जाऊन चेंडूला स्टॉप करतोय. सिंगल धाव येते. एका धावेच्या मदतीनं कळंबोली संघाच्या धावसंख्येला सुरुवात. श्री गणेशा होतोय. स्कोर कार्ड वरती एक धाव जोडली जाते. सलामीची जोडी दीपक आणि भावेश. दीपकच्या बॅटमधनं ही सिंगल येते. स्ट्राईक रोटेट. यावेळेस भावेश स्ट्राईक वरती आलाय. गोलंदाजी करत असताना ऋतिकला आपण पाहतोय डावखुऱ्या हातानं गोलंदाजी करतोय. यावेळेस सुद्धा कॉट बिहाइंडचं अपील केलं जातंय. बॅटची एज अँड टेकन. पहिला गडी तंबूच्या आश्रयाला जातोय. जाईल भावेश. स्पर्धेसाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. आमच्या कॉमेंट्री बॉक्स मधनं आवाज आपण ऐकत असाल दीपकजी सुतार सरांचा. त्याचबरोबर काव्या साऊंड, जित चेतन पाटील सरांची साऊंड सिस्टम आपण ऐकताय. निश्चितच आमच्या आवाजाची सुद्धा काळजी घेतली जाते. त्याचबरोबर पंचांच्या भूमिकेमध्ये निश्चितच आपण पाहत असाल सन्माननीय भाऊ पाटील सर खारबावरनं, दिनेशजी नाईक सर भादवडवरनं, परेशजी महाजन सर कोणगाववरनं. अतिशय मानांकित पंचांच्या यादीमधली ही नावं आपण पाहतोय. सन्माननीय सलीमजींना विनंती आहे आपण या मंचावरती. सलीमजी शेख साहेबांना विनंती आहे आपण मंचावरती या. निश्चितच डोळेगावचे एक प्रतिष्ठित नागरिक सन्माननीय सलीमजी शेख सर, आपणास विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. सिंगल येते. एका धावेची मदत येते. धावफलकाला धावफलक पुढे सरकलं. ते दोन्ही आकड्यावरती बॅटिंग करण्यासाठी सचिन मैदानावरती आलाय. ऋतिक गोलंदाजी करतोय. ऋतिकचं कौतुक व्हायला हवं. अष्टपैलू खेळाडूंच्या यादीमधलं हे अग्रगण्य नाव. बॅटिंग करत असताना तुफान बॅटिंग गेली. गोलंदाजी करत असताना सुद्धा चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. यावेळेस सुद्धा फसलेला फटका. चेंडू खाली क्षेत्ररक्षक झेल टिपलाय. खेळ संपलाय. अजून एक धक्का. दीपकला माघारी परतावं लागेल.
पात्रा मिळतोय कळंबोली टीमला. 49 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि हा पाठलाग करत असताना निश्चितच थोडीशी माघार पाहायला मिळते बॅटिंग करत असताना कळंबोली टीमची. कौतुक व्हायला हवं गोलंदाजाचं. बॅटिंग करत असताना चांगली बॅटिंग केली. अष्टपैलू प्रदर्शन ऋतिक ठाकरे मैदानावरती दाखवतोय. गोलंदाजी करत असताना षटक क्रमांक पहिला हाताळतोय. अद्यापपर्यंत 5 चेंडू हाताळले, केवळ 2च धावा खर्च केल्या आणि 2 गड्यांना तंबूचा आसरा दाखवत असताना पाहायला मिळतोय. जबरदस्त गोलंदाजी अटॅक. निश्चितच कुशिंबी टीम साठी आपण पाहत असाल ठाकरे ब्रँड गोलंदाजी करत असताना ऋतिक ठाकरे डावखुरे हाताचा हा गोलंदाज. दोनही बाजूला चेंडू वळवण्याची कला अवगत असलेला हा बॉलर आपण पाहतोय गोलंदाजी करतोय. बॅटिंग करण्यासाठी पहिला चेंडू फेस करत असताना भरत आलाय. चेंडू हवेमध्ये सोपा झेल, टिपलाय झेल, संपलाय खेळ. अजून एक धक्का मिळतोय टीम कळंबोली संघाला. भरत शून्याचा चष्मा घालून गोल्डन डकचा शिकार. झाला. षटक क्रमांक पहिलं षटक संपन्न झालं. धावफलकावरती केवळ 2 धावा, 3 गडी बाद. सुरुंग लावत असताना कळंबोली टीमच्या बॅटिंगला. येस दीपक सर. सर्व लाडक्या आयोजक मित्रांना सूचना असेल. मित्रांनो, मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर कोणाच्या बाईक कार उभ्या असतील तर आपण पार्किंग मध्ये घ्या. मुख्य प्रवेशद्वार आपला आहे आणि या प्रवेशद्वाराच्या समोर जर कुणाच्या गाड्या असतील तर मित्रांनो गाड्या बाजूला करून घ्या. सर्व लाडक्या खेळाडूंना तसेच प्रेक्षकांना सूचना असतील. सर्व मान्यवरांना सुद्धा निश्चितच विनंती असेल की मुख्य प्रवेशद्वाराच्या बाजूला जर कुणाच्या बाईक कार असतील तर आपण पार्किंग मध्ये पार्क करायच्या आहेत. पहिलं षटक संपन्न झालं. धावफलकावर केवळ 2 धावा. नक्कीच पहिल्या ओव्हरमध्ये खूपच चांगली गोलंदाजी ऋतिक ठाकरेच्या माध्यमातून पाहायला मिळाली. फक्त 2 धावा खर्च करत असताना 3 विकेट त्याने आपल्या नाबावर केलेत. यावेळी स्ट्राईक एंडवर भारत आपल्याला पाहायला मिळतोय. ओव्हर क्रमांक स्ट्राईक एंडवर सचिन आपल्याला पाहायला मिळते. ओव्हर क्रमांक दुसऱ्याला झाली सुरुवात. पहिला चेंडू यावेळी मिस टायमिंग शॉट हवेमध्ये चेंडू मिड ऑफ मध्ये शतरक्षक आणि या ठिकाणी चौथा झटका बसत असताना आई गावदेवी कळंबोली या संघाला कॅच आउट सचिन. त्यानंतर राम ठाकरेची विकेट घेतली. त्यानंतर चांगली पार्टनरशिप आपल्याला ऋतिक ठाकरे आणि त्याच्यासोबत सूरजच्या माध्यमातून पाहायला मिळाली. ही मॅच जर कळंबोली संघाला विजयापर्यंत घेऊन जायची असेल तर एका पार्टनरशिपची गरज आहे. कारण का दुसऱ्या ओव्हरला सुरुवात झाली आणि 4 विकेट गमवत असताना धावसंख्या 2 वर जाऊन पोहोचते. आपण पाहतात डोली चषक 2023 हे दिमागदार आयोजन. या स्पर्धेचे पुरस्कृते डोलेगावची A1 जोडी निवृत्ती मगर सर आणि त्यांच्यासोबत उर्पेशदादा जाधव आणि त्यांची संपूर्ण टीमने अथक मेहनतीने ही स्पर्धा साकारली आणि त्यांच्या स्वप्नातील स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. रिक्वायर्ड रन रेटचा विचार केला तर 10.07च्या हिशोबानं जावं लागेल ही मॅच जिंकण्यासाठी. रिक्वायर्ड रन रेट वाढला गेलाय कारण का दुसरे षटक प्रगती पथावर असताना धावसंख्या फक्त 2 वर जाऊन पोहोचली. तिसऱ्या ओव्हरची जबाबदारी अक्षय दिली आणि अक्षयने पहिल्याच चेंडूवर 1 विकेट आपल्या नाबावर केली. नवीन बॅटर विकेट गेल्यानंतर स्ट्राईक एंडवर जयेश आणि नॉन स्ट्राईक एंडवर सध्या खेळपट्टीवर आपल्याला नरेश पाहायला मिळतोय. या जोडीला पार्टनरशिप करावी लागेल. क्षेत्ररक्षणाचा विचार केला तर आउटफील्ड मध्ये फक्त 3 क्षेत्ररक्षक आहेत. दुसरे षटक प्रगती पथावर यावेळी थोडासा शॉर्ट लेनचा चेंडू पुल करून दिलाय. डीप स्क्वेअर लेगच्या वरून चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय. षटकार. षटकाराने स्वागत केले गोलंदाजाचे. पुन्हा एकदा शॉर्ट चेंडू मात्र यावेळी स्टॅप करून दिले एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये.
मिड ऑफचा शतरक्षक पोचते तोपर्यंत मिळते एक सिंगल धाव. सुरुवातीलाच मी चर्चा केली की थोडासा संकटामध्ये सापडलाय कलंबोली संघ आणि त्याला बाहेर काढायचं असेल तर बॅटर नरेश आणि जयेशला एक पार्टनरशिपची गरज आहे. आपण करंट रन रेटचा विचार केला तर 6.00 वर जाऊन पोचलाय, मात्र रिक्वायर्ड रन रेटचा विचार केला तर 9.6च्या हिशोबानं जावं लागेल. त्याच्यासाठी तुम्हाला मोठी पार्टनरशिपची गरज आहे. ती पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळेल का नरेश आणि जयेशच्या माध्यमातून? थोडासा बॅकफुटला येऊन मनगडचा वापर करून वळवलाय, थोडंसं इनफिल्डमध्ये मिसफिल पाहायला मिळाली. डीप मिड विकेटमध्ये शतरक्षक आहे. एक सिंगल धाव येत असताना नरेशच्या खात्यामध्ये नरेशने देखील एका सिंगल धावेने आपलं खातं ओपन केलं आणि संघाची धावसंख्या जाऊन पोचली ती 10 या अंकावर. संकट आहे कारण 49 धावांची गरज आहे. 5 ओव्हरमध्ये आपण सुरुवातीचा रिक्वायर्ड रन विचार केला तर 9.9च्या हिशोबाने जावं पाहिजे, परंतु 4 महत्वाचे विकेट प्राप्त केलेत कोशिंबी संघाने. अजूनही दुसऱ्या ओव्हरचे 2 चेंडू शिल्लक. दुसऱ्या ओव्हरमध्ये एक षटकार आपल्याला जयेशच्या माध्यमातून पाहायला मिळाला. तोच जयेश स्ट्राईक एंडवर आहे, त्याच्याकडे क्षमता आहे, तो मोठे फटके खेळू शकतो. ऑफस्टंपच्या बाहेर होऊन थोडासा बॅकफुटला उभा गेला, टॅप केला समोरच्या दिशेने. मिड ऑफचं शतरक्षण करेल तोपर्यंत एक सिंगल धाव. या संकटातून बाहेर जाण्यासाठी मोठे फटके खेळावे लागतील कलंबोली संघाला, ती क्षमता जयेशमध्ये आहे. मी मागे देखील चर्चा केली की पार्टनरशिपची सक्त गरज आहे कारण का थोडासा संकटामध्ये सापडलाय. दुसरे षटक प्रगतीपथावर असताना धावसंख्या फक्त 11वर 4 गडी बाद. या ओव्हरचा शेवटचा चेंडू राईट हँड ओव्हर विकेटने नरेशसाठी. यावेळी लेस बॅटची एज फाईन स्टॉप मध्ये आउटफील्ड खूपच फास्ट असताना चेंडू मागच्या दिशेने जातोय, बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय, चौकार. झाले आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 49 धावांचा पाठलाग करत असताना कलंबोली संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 4 गडी बाद 15वर. सोमनाथ सर, अजूनही जर आपण विचार केला तर 3 ओव्हर बाकी आहेत आणि 3 ओव्हरमध्ये जिंकण्यासाठी 18 चेंडूमध्ये 34 धावांची गरज आहे. 18 चेंडूमध्ये 34 धावा होऊ शकतात, परंतु 4 विकेट गमावलेत, पार्टनरशिप करावी लागेल. निश्चित पार्टनरशिपची गरज आहे. संघाला विजय मिळवायचा असेल तर एक चांगली भागीदारी रचावी लागेल, पार्टनरशिप करावी लागेल आणि निश्चितच. तर भोकरी गावचे उपसरपंच मिथुन जाधव आमच्याशी जोडले गेले, त्यांचं एवन सोडी निवृत्ती मगर सर आणि रुपेश दादा जाधव यांच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. त्यांच्यासोबत विलासजी गोरले देखील जोडले गेलेत, त्यांचे देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत, वेलकम. थँक्यू सो मच. निश्चितच लाडक्या मान्यवरांचं अगदी सहर्ष मनपूर्वक स्वागत. आपण पाहत आहे स्पर्धा एवन जोडी, अर्थातच निवृत्तीजी मगर सर त्याचबरोबर रुपेशजी जाधव सर यांच्या सुपीक संकल्पनेतून साकार होत असलेली ही स्पर्धा ढोळे चषक 2023चा हा रणसंग्राम. मैदानावरती मॅच चालू आहे. आपण पाहतोय षटक क्रमांक 3 ला सुरुवात करतोय. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा ऋतिक ठाकरे षटक क्रमांक 3 ला सुरुवात करतोय. वैयक्तिक खात्यातलं हे दुसरं षटक. ऋतिकचा जर आपण विचार केला असेल तर अष्टपैलू प्रदर्शन त्याच्या माध्यमातून सातत्यानं पाहायला मिळालं आणि निश्चितच या सामन्यामध्ये जर पाहिलं असेल कोशिंबी संघाला कोणी जिवंत ठेवलंय तर गोलंदाज ऋतिक ठाकरेनं. षटक क्रमांक 3 ला सुरुवात करतोय. स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहू शकाल फलंदाज बॅटिंग करत असताना जयेश आहे. पहिला चेंडू प्रहार केला, फिल्डर त्या ठिकाणी आहे, झेल बाद करण्याची संधी आली होती, मात्र ही संधी निश्चितच गमावली जाते. चेंडू ड्रॉप होतोय आणि या दरम्यान 2 धावांचं योगदान सुद्धा धावफलकाला होतंय. संधी आली होती, प्रत्येक वेळेला संधीचं सोनं करायचं असतं मित्रांनो. आयुष्य असू दे किंवा क्रिकेटचा खेळ, प्रत्येक वेळेला संधीची वाट पाहू नका. आलेल्या प्रत्येक संधीचं सोनं कसं करता येईल यासाठी प्रयत्नरत राहा. 2 धावा येत आहेत. आता मात्र पुन्हा एकदा कॉट बिहाइंडचा अपील होतंय. पंचांकडे दाद मागितली जाते. पंच तटस्थ पाहायला मिळत आहेत. कुठल्याही प्रकारे निश्चितच दबाव घेत नाहीये. झुगारत असताना या दबावाला अपील केलं जातंय सर्व खेळाडूंकडनं. निश्चितच दोनही पंच आमचे क्वालिफाईड पंच एकमेकांशी सल्ला मसलत करतील आणि आपल्याला एक अचूक निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील. सध्या आपण आपल्या टीव्ही स्क्रीनवर पाहू शकता स्वराज शैलवण डोळे अजित डोळे चषक 2023 हे पर्व. या स्पर्धेचे पुरस्कृते एवन जोडी डोलेगावची निवृत्ती मगर सर, अध्यक्ष शंभूराजे प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य आणि जिजाऊचे सदस्य, त्यानंतर त्यांच्या सोबतच सन्माननीय रुपेश दादा जाधव अध्यक्ष भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा डोले आणि त्यानंतर उपाध्यक्ष शंभूराजे प्रतिष्ठानचे यांचे हे चित्र आपल्याला आपल्या टीव्ही स्क्रीनवर पाहायला मिळालं.
नक्कीच नक्कीच ही श्रीमंती आहे डोळे गावाची. आपण पाहत असाल निश्चितच फटका आपण पाहतोय जबरदस्त लाजबाब गोलंदाजाच्या डोक्यावरनं खेळलेला हा शेप शॉट चौकार. पाहायला मिळते सुरुवात केली आहे जयेशनं आणि जयेशच्या बॅटमधनं आलेला हा चौकार. 4 धावांची भर घातली जाते धावफलकाला. धावफलक पुढे सरकलं ते 21 या आकड्यावरती. 21 धावा धावफलकावर. बॅटिंग करत असताना जयेश आणि त्याला साथ देतोय फलंदाज नरेश. ही जोडी मैदानावरती. गोलंदाजी मार्कवरती अष्टपैलू ऋतिक ठाकरे लेफ्ट आर्म. यावेळेस जयेशसाठी ऑफसाईडला शपलवून खेळण्याचा प्रयत्न. ऑन साईडला खेळायचं होतं मात्र बॅट आणि चेंडूमध्ये अंतर पाहायला मिळालं. शरीर वेदक हा चेंडू. सिंगल धाव जरूर येते. एका धावेचं योगदान येईल धावफलकाला. धावफलक पुढे सरकलं ते 22 या आकड्यावरती. 22. तिसरं षटक प्रगती पथावरती असताना आपण पाहतोय ऋतिक गोलंदाजी करतोय. ऋतिक ठाकरे आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन सज्ज असेल. वैयक्तिक खात्यातलं दुसरं आणि संघासाठीचं हे तिसरं षटक हाताळतोय. ऋतिक डावखोरे हातानं पंचांच्या डाव्या बाजूने जात असताना पाहायला मिळेल. यावेळेस प्रहार केलाय. उर्फी चेंडू होता. प्रहार जरूर चांगला पाहायला मिळतोय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. ताकदीचा पुरेपूर वापर. षटकार. फलंदाज नरेश बॅटिंग करतोय. निश्चितच बाहुबली फलंदाज. ताकद भरपूर आहे आणि या ताकदीचा पुरेपूर वापर करत असताना बॅटिंग करतोय. स्कोर कार्ड पुढे सरकलं. वेगानं जाऊन पोहोचलं 28 या आकड्यावरती. 28. आता मात्र ऋतिक वरती आक्रमण करत असताना बॅटिंग करतोय नरेश. यावेळेस बॅक टू द बॉलर. स्वतः ऋतिक चेंडूचा ताबा घेतोय. नाराज असेल स्वतःवर. कदाचित एक षटकार जर आला नसता तर कदाचित समीकरण वेगळं पाहायला मिळालं असतं. तिसरं षटक संपन्न झालं धावफलकावरती. आपण पाहतोय 28 धावा. 28. तर आपण व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांचा सन्मान आणि सत्कार या दरम्यान करणार आहोत. तर व्यासपीठावर उपस्थित ग्रामपंचायत भोकरीचे विद्यमान सरपंच त्या ठिकाणी महादेव अप्पा गोरले साहेब उपस्थित आहेत. त्यांचा या ठिकाणी सन्मान आणि सत्कार केला जाईल. रुपेश दादा जाधवांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचंय. योगेशजी मगर यांना विनंती असेल आपण आपल्या शुभ हस्ते त्या ठिकाणी ग्रामपंचायत सरपंच भोकरीचे महादेव अप्पा गोरले या साहेबांचा या ठिकाणी सन्मान आणि सत्कार करायचे. तर योगेशजी मगर यांना विनंती असेल आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचे. आपण पाहू शकता या ठिकाणी महादेव अप्पा गोरले ग्रामपंचायत सरपंच भोकरीचे या ठिकाणी सत्कार केला जातोय. योगेशजी मगर यांच्या आहेत. पुन्हा एकदा योगेशजी मगर यांना विनंती असेल का आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचंय. 28 फलकावर. 28. अजूनही जिंकण्यासाठी 12 चेंडूमध्ये 21 धावांची आवश्यकता. भोकरी गावचे पंडितजी माली साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. योगेशजी मगर यांना विनंती असेल आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचंय. माजी उपसरपंच प्रशांत चव्हाण साहेब आहेत. त्यांचा देखील या ठिकाणी सन्मान आणि सत्कार केला जाईल. आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मान आणि सत्कार केला जाईल.
सुरेशजी गोरले यांचा या ठिकाणी सन्मान आणि सत्कार केला जाईल शरताज शेख यांच्या शुभ हस्ते. भोकरी गावचे उद्योगपती सुरेशजी गोरले यांचा या ठिकाणी सन्मान आणि सत्कार केला जाईल शरताजी शेख यांच्या शुभ हस्ते. त्यानंतर भोकरी गावचे दुसरे सुरेश गोरले उद्योगपती त्या ठिकाणी उपस्थित आहेत. शरताज शेख यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचे. निश्चितच सर सन्माननीय मनोहरजी ठाकरे साहेब यांच्या वतीनं कळंबोली टीमसाठी प्रत्येक चौकार आणि षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालंय. आणि शरताज शेख यांना विनंती असेल आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचे त्या ठिकाणी दिलीपजी घोडविंदे साहेब यांच्या या ठिकाणी सन्मान आणि सत्कार करायचा आहे. अजूनही विनंती करतोय शरताज शेख यांना की आपण आपल्या शुभ हस्ते पवनजी कदम साहेब यांचा या ठिकाणी सन्मान आणि सत्कार करायचा आहे. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू दीपक सर. जाऊया मैदानावरती. मॅच रंगतदार अवस्थेमध्ये अजूनही 10 धावांची आवश्यकता. बॅटिंग करत असताना नरेशला आपण पाहतोय यावेळेस ऑफस्टमच्या जास्त बाहेर निघून जाणारा चेंडू पंचांचा अभांतरचा इशारा येतोय. एका धाबेची भर धावफलकाला येईल. स्कोर कार्ड पुढे सरकलं ते 40 या आकड्यावरती. 49 धावांचं टार्गेट आहे आणि या टार्गेटचा पाठलाग करत असताना बॅटिंग करते टीम कळंबोली. मैदानावरती अजूनपर्यंत जर विचार केला तर संघर्ष दोनही संघाकडनं मोठा आहे. दोनही संघाकडनं मेहनत केली जाते. दोनही संघाकडनं ताकद लावली जाते. सूरज गोलंदाजी करतोय राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस अगदी पायावरती आलेला चेंडू महेंद्रसिंग धोनीची आठवण करून देणारा हेलिकॉप्टर उडवलाय 6 धावांसाठी. विजयाची गॅरंटी देणारा हा स्ट्रोक षटकार. थँक्यू डी शेख. तर अजून एक आपण सन्मान आणि सत्कार करणार आहोत. भोकरी गावचे उपसरपंच मिथुन जाधव साहेब यांचा या ठिकाणी सन्मान आणि सत्कार केला जाईल. योगीची मगर यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचे. आपण पाहू भोकरी गावचे सन्मान आणि सत्कार केला होता. देखील सन्मान आणि सत्कार केला जाईल. योगीजी मगर यांना विनंती असेल आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचंय. तीन धावांची आवश्यकता. बॅटिंग करत असताना कळंबोली टीम यावेळेस हा चेंडू लेगस्टमच्या बाहेर पंचांचा अभांतरचा इशारा येतोय. एका धाबेची भर येते. धावफलकाला धावफलक पुढे सरकतं. विजयाचा दरवाजा निश्चितच उघडला जातोय. कळंबोली संघ बॅटिंग करतोय. 2 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज राम ठाकरे अनुभवी गोलंदाज आणि त्याच्यावरती चढवले आक्रमण. काय फटकाय पहा. विजयाची गॅरंटी षटकार. हे समाज से